वैभव पाटील पुन्हा एकदा फसवलंय फिरकीचा जादूगार स्वप्नील पाटील. आपल्या बोटांमध्ये जादूची कमालीची जादू आहे स्वप्नीलच्या बोटांमध्ये. जरी त्याच्या गोलंदाजीमध्ये गती नसली ना तरी त्याच्या गोलंदाजीमध्ये फिरकी आहे आणि त्या फिरकीचा उपयोग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. यश पाटीलला तोपून ठेवलंय. लगातारचे 2 चेंडू डॉट डिलिव्हरीज काढलेत यश पाटीलला. पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी. लगातारचे 3 चेंडू डॉट डिलिव्हरीज हाताळताना यश पाटील साठी स्वप्नील पाटील घेऊन येतोय 4था चेंडू. फटका सजवण्याचा प्रयत्न. स्लोअर यॉर्कर वाईडिश यॉर्कर ठेवलाय आणि लगातारचे 4 चेंडू निर्धाव. काय गोलंदाजी. जरी त्याच्या गोलंदाजीमध्ये गती नसली ना तरी त्याच्या हातामध्ये जादू आहे आणि त्या जादूचा पुरेपूर फिरकीचा उपयोग करताना आपल्याला पाहायला मिळतोय स्वप्नील पाटील. आणि बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रात. धावसंख्या सरसावते. खातं उघडतंय करमाळे संघाचं 1 या धावेने. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू कशा प्रकारे हाताळणार स्वप्नील पाटील. कशा रीतीने खेळणार यश पाटील ऑन स्ट्राइक. यशकडे ती क्षमता आहे पण कुठेतरी आज वरचढ स्वप्नील पाटील ठरतोय की काय हातामधल्या जादूमुळे. पुन्हा एकदा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नांमध्ये चेंडू वाईटच्या स्वरूपात. योगेश सर वाईट +1 आहे का? 2 धावा. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 या आकड्यावरती. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर स्ट्रायकिंग एंड वरती यश पाटील. पुन्हा एकदा चकवला यश पाटीलला. निर्धाव चेंडूची सांगता करताना स्वप्नील पाटील. पायगड्यांमध्ये बेड्या ठोकल्यात यश पाटीलच्या. पहिलं षटक हाताळत असताना फक्त 3 धावा खर्च केल्यात स्वप्नील पाटीलने आणि यशला अतिशय असं बांधून ठेवलंय. काय गोलंदाजी स्वप्नील पाटील. स्ट्रायकिंग एंडला आता पाहायला मिळेल आपल्याला. बदल होईल आणि स्ट्रायकिंग एंड वरती वैभव पाटील जाईल. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला बदल होताना पाहायला मिळेल आणि गोलंदाजीसाठी वाकुर्डे संघाने आमंत्रित केले. आणि बॉलिंग ट्रॅक वरती परिवर्तन झाले. दुसरं षटक हाताळण्यासाठी आलाय जयमान स्पोर्ट्स वाकुर्डे संघाकडून आवी. आपटलाय त्याला दोपटलाय. वैभव पाटीलच्या बॅट मधून आलाय ब्रँडेड षटकार. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 9 या आकड्यावरती. कुठेतरी यश पाटीलला बांधून ठेवलं होतं पण वैभव पाटीलने हात खोललेत. पहिल्याच चेंडूवरती आक्रमण केलंय आवीच्या आणि चेंडूला धुडकावून लावले षटकाराच्या दिशेने. स्पीडअप घ्या योगेश सर. एक ठराविक वेळ द्या त्यांना कारण आपल्याला भरपूर सामने अजून कमीत कमी 3-4 सामने आपणास खेळवायचे आहेत. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सामना सुरू आहे. दुसऱ्या फेरीतील सामना जयमान स्पोर्ट्स वाकुर्डे विरुद्ध जयमान स्पोर्ट्स करमाळे. पहिला चेंडू खेळत असताना वैभव पाटील यांनी षटकाराच्या दिशेने चेंडू लगावला होता
पुन्हा एकदा फटका लगावला. क्षेत्ररक्षक आहे पण बघायची भूमिका क्षेत्ररक्षकाची राहील आणि चेंडू जातो क्षेत्ररक्षकाच्या मस्तकला दस्तक देऊन सीमा रेषा पार. षटकार. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 या आकड्यावरती. काय फलंदाजी करतोय. लगातारचे 2 चेंडूवरती 2 षटकार. वैभव पाटील ऑन स्ट्राइक. कर्माचा बाहुबली. मी का संबोधलं होतं वैभव पाटीलला कर्माचा बाहुबली. क्षेत्ररक्षकाकडून चुकी होते आणि चेंडू जाते वन बाउन्स करत दन सीमा रेषा पार. चौकार. उत्कृष्ट फलंदाजी वैभव पाटील मैदानाच्या आतमध्ये वैयक्तिक 3 चेंडूवरती 16 धावांची खेळी करत असताना आवीवरती हल्ला बॉल केलाय. आणि मी सचिन शिंदे यांचं या मंचावरती स्वागत करतोय. पुन्हा एकदा आपटण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता केली आवीने. 5वा चेंडू घेऊन होता आवी. वैभवचा प्रयत्न होता धुडकावण्याचा. शरीराचा वेध घेतला. यश पाटीलने कॉल दिला. एक धाव होऊ शकते आणि एक धावेचा प्रयत्न. निर्धाव क्षमा करा घोषांकित क्षेत्रात चेंडू गेला आणि एक धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलं तर 20 या आकड्यावरती. पाच चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20. स्ट्रायकिंग एंड वरती वैभव पाटील ज्याच्या बॅट मधून लगातार ते 2 षटकार 1 चौकार. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. काय करणार वैभव. फटका लगावलाय. वैभवच्या बॅट मधून फटका सजवला जातोय. सीमा रेषा पार. षटकार. धावा आल्यात 6. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26 या आकड्यावरती. कुठेतरी महागड षटक आवीचं पडलं की काय. पहिलं षटक हाताळत असताना स्वप्नील पाटील याने फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये आवीला 23 धावा वैभव पाटीलने वैयक्तिक 23 धावा ठोकल्या. काय फलंदाजी राहिली. वैभव पाटील आवडला असेल तर टाळ्या वाजवून अभिनंदन करायचं आहे. स्पीडअप घ्यायचंय. जर्मन स्पोर्ट्स वाकुर्डे आपण त्वरा करा कारण भरपूर सामने खेळवायचे आहेत. आपणास अजून कमीत कमी 3 ते 4 सामने आपणास अजून बाकी आहेत. ते सर्व सामने 4-4 ओव्हर्सचे झाले पाहिजेत अशी जर आपली इच्छा असेल ना. कारण आजपर्यंतची जी प्रथा आहे ना ती मोडली गेली नाही पाहिजे. वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशन 32 शिराळची. कारण या आयोजनामध्ये प्रत्येक संडेला वैयक्तिक पहिलं सांघिक 3रं षटक घेऊन आलाय वाकुर्डे संघाकडून साहिल. सामना करेल यश पाटील ऑन स्ट्राइक. यंग टॅलेंट. राईट आर्म राऊंड द विकेट येण्याचा प्रयत्न. फटका सजवण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू बॅटची कडा घेऊन जाते घोषांकित क्षेत्रात. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27 या आकड्यावरती. आज कुठेतरी यश पाटील यांच्या बॅटला चेंडू लागत नाहीये. कुठेतरी फसतोय. पण काय झालं वैभव पाटील ऑन स्ट्राइक येण्याची गरज आहे आणि त्या रीतीने वाटचाल पाहायला मिळते आपल्याला. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. पंचांचा निर्णय. बीमर पद्धतीचा चेंडू. नो बॉलचा इशारा. नो +1. धावसंख्या जाऊन पोहोचते ती योगेश सर नो +1 आहे ना. नाहीये क्षमा करा फक्त नो बॉल. येणारा चेंडू असेल फ्री हिट. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28 या आकड्यावरती. स्ट्रायकिंग एंड वरती यश पाटील वाईटच्या स्वरूपात 1 धाव येते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 या आकड्यावरती. फ्री हिट कंटिन्यू असेल कारण वाईड नंतर यश पाटीलच्या बॅट मधून फटका सजवला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे. 1 रन पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. वैभवने नकार दिलाय कारण वैभवला माहिती आहे माझ्या बॅट मधून फटके सजवले जात आहेत. माझ्यात ती क्षमता आहे आणि मी ती करून दाखवेन. अशा रीतीने वैभवने स्वतःवरती विश्वास दाखवला आणि स्ट्रायकिंगला ठेवले स्वतःला. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती साहिल.
ऑन स्ट्राइक वैभव पाटील. पुन्हा एकदा पंचांचा निर्णय. वाईटच्या दिशेने चेंडू. वाईट +1. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2च्या मदतीने 32 या आकड्यावरती. फक्त 2 चेंडू झालेत. पहिल्यावरती 1 रन आला. नो प्लस काहीच नाही आलं. परत वाईड आला. परत 1 आली आणि वाईट +1. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी साहिल याच्याकडून पाहायला मिळते आणि धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते 33 या आकड्यावरती. फुल टॉस चेंडू. फुल टॉस चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार. षटकार. धावसंख्या 6 वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 39 या आकड्यावरती. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या 39. उर्वरित 3 चेंडू कशा प्रकारे हाताळणार साहिल. वैभव पाटील ऑन स्ट्राइक. वैयक्तिक 28 धावांची खेळी करत असताना मैदानाच्या आतमध्ये वैभव पाटील करमाळ्याचा बाहुबली. मला बाहुबली म्हटलं जातं. करमाळ्याचा बाहुबली वैभव पाटील मॅन फ्रॉम करमाळे ऑन स्ट्राइक. पुन्हा एकदा फटका सजवलाय पण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये साहिलने तो गॅदर केला आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिर 39 या आकड्यावरती. अजून सुद्धा या षटकातील 2 चेंडू शिल्लक. फुल टॉस चेंडू. फुल टॉस ला केलाय टॉस. चेंडू जातोय फोर्थ टियरच्या वरतून सीमा रेषा पार. षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचली 45 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचते 45 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू साहिल घेऊन येतोय. स्ट्रायकिंग एंड वरती वैभव पाटील. काय फलंदाजी. 5 षटकार 1 चौकाराच्या मदतीने वैभव पाटील वैयक्तिक 34 धावांच्या खेळीवरती. शेवटचा चेंडू घेऊन येतो साहिल. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस होता. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का. स्ट्रायकिंग एंडला वैभवला ठेवायचं. यशला माहिती आहे स्ट्रायकिंग वरती वैभव राहिला पाहिजे. आज माझ्या बॅट मधून धावा येत नाहीयेत पण माझा पार्टनर जो आहे ना वैभव पाटील त्याच्या बॅट मधून धावा खणखणीत येत आहेत. तदनंतर स्ट्रायकिंग एंड वरती वैभवला ठेवलं. 1 धावेनंतर धावफलक जाऊन पोहोचलं ते 46 या आकड्यावरती. आनंद शिंदे यांचा सत्कार माननीय सचिन गोरे यांच्या हस्ते होतोय. लाडाने त्यांना गोऱ्या म्हटलं जातं त्यांच्या गावात असं आम्हाला त्यांच्या आयोजन टीम कडून माहिती मिळाली. एक स्ट्रायकिंग आणि बॉलिंग ट्रॅक मध्ये इथे परिवर्तन होताना पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजी मार्क वरती आलाय भूषण पाटील आणि फ्रूट मार्केटचे एक नावाजलेले एक व्यक्तिमत्व रुपेश शेठ बंटी पाटील यांचं या मैदानामध्ये आगमन झाले. धन्यवाद रुपेश शेठ आपण आपला मौल्यवान वेळ दिला. पहिला चेंडू डॉट. दुसऱ्या चेंडूवरती वैभव पाटीलने हमला केलाय. क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल वैभवचा. यशने स्ट्राइक सोडलाय आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण करण्यात यश मिळाले. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 48 या आकड्यावरती. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर भूषण पाटील बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंड वरती वैभव पाटील. तिसरा चेंडू हाताळत असताना भूषण फुल टॉस वरती केलाय टॉस आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 54 या आकड्यावरती. 3 चेंडू हाताळत असताना शेवटचे 3 चेंडू स्लॉग ओव्हरचं षटक. शेवटचे 3 चेंडू. पुन्हा एकदा वैभव पाटील. काय फलंदाजी पाहायला मिळते. फटका लगावला होता पण कुठेतरी एलिव्हेशन कमी नाही पडलं. हा जर 360 चा ग्राउंड असताना तर हा षटकार होता.
पंचांचा निर्णय अंतिम राहील. कोणताही संघ जरी असला, माझा संघ जरी असला तरी पंचांसाठी कोणत्याही प्रकारचा वाद होणार नाही. आणि एक धावेने समाधान मानावं लागेल वैभव पाटीलला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 55 या आकड्यावरती. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर शेवटचे 2 चेंडू. स्लो ओव्हरचं षटक. स्ट्रायकिंग एंडवरती वैभव पाटील. काय घडणार, काय बिघडणार? वैयक्तिक 42 धावा. 2 चेंडू नंतर अर्धशतक करणार का वैभव पाटील? कर्माचा बाहुबली ऑन स्ट्राइक. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय भूषण पाटील. 2 चेंडू मध्ये 8 धावांची गरज. वैयक्तिक 50 धावांची खेळी करण्यासाठी वैभव पाटीलला. फटका सजवलाय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेच्या मनसुब्यामध्ये वैभव पाटील असणारच आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली. काय रनिंग बिटवीन द विकेट. वैभव पाटील आणि यश पाटील. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 57 या आकड्यावरती. 1 चेंडू. षटकाराची गरज. वैयक्तिक 50 धावांसाठी वैभव पाटील ऑन स्ट्राइक. बॉलिंग ट्रॅक वरती भूषण पाटील. पाटलांची पोर आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. यष्ट्यांच्या पाठी स्वप्नील पाटील. वैभवने प्रयत्न केला होता पण निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? चोरटी 1 धाव. डेलिब्रेट आहे. डेलिब्रेट. धन्यवाद. निर्धाव चेंडू. येणारे 24 चेंडू 58 धावांची गरज असेल. जयमान स्पोर्ट्स वाकुर्डे खुर्द संघाला. काय खेळी राहिली. वैभव पाटील वैयक्तिक 44 धावांवरती खेळत असताना आपल्या संघाला 58 धावांच्या 57 धावांच्या लक्ष्यापर्यंत नेऊन ठेवलंय. जय हनुमान स्पोर्ट गवळेवाडी तसेच न्यू मराठा बाना खिरवडे यांचा टॉर्च रुपेश चव्हाण बंटी शेड यांच्या हस्ते करण्यात येत आहे. आणि आपल्या जय हनुमान चषक 2025 साठी आपले मान्यवर आलेले उपस्थित 32 शिराळा युवा संघटनेचे अध्यक्ष रुपेश चव्हाण बंटी शेठ यांचा सत्कार आपले हर्ष कंस्ट्रक्शन सिनियर प्रोजेक्ट मॅनेजर राजूभाऊ गवळी यांच्या हस्ते करण्यात येत आहे. तरी सर्व आपल्या टीमनी तिथं हजर राहण्याची कृपा करायची आहे. व तसेच त्यांचे सहकारी सूरज जाधव दादा यांचा सत्कार दादासो पवार व तसेच त्यांचे सहकारी वैभव मस्कर संदेश चव्हाण राहुल जाधव. दादा तुम्ही पण मंचावरती जायचं आहे तिकडं. आनंद शिंदे तुम्ही पण जावा तिथं सत्कार करण्यासाठी. संदेश चव्हाण सर. आनंद भाऊ जावा ना तुम्ही.
राहुल जाधव दादा तुम्ही पण तिथे जा मंचावरती, तुमचाही सत्कार करण्यात येणार आहे. वैभव मस्कर साहेब तुम्ही पण जा तिथं. आणि तसेच आपल्या गवळेवाडी गावचे एक युवा नेतृत्व आनंद शिंदे दादा यांचा पण सत्कार करण्यात येत आहे. वाईड, दुसरा बॉल यश. नेक्स्ट बॉल दुसरा नाही चालू. बॉलिंग वर आहे यश. बघूया मस्त असा वनडी मध्ये 1 रन. चला 1 रन होती. मस्त अशी बॉलिंग यश द्वारे. डॉट बॉल. मस्त बॉलिंग यश कडून. बॅटिंग वरती आहे अनिकेत. स्ट्राइक वरती आहे. मस्त अशी बॉलिंग यश कडून. निर्धाव असा चेंडू. लास्ट चेंडू यशचा, शेवटचा चेंडू. स्ट्राइक वरती आहे स्वप्नील. ऑफ साइडला उडवलेला आहे. बघूया फिल्डिंग मस्त अशी. आणि 1 रन कंप्लीट. दुसऱ्या रनचा प्रयत्न. दुसरी रन कंप्लीट. 2 रन. ओव्हर झालेले आहे. 1 ओव्हर नंतर स्कोर आहे 5 रन. तरी बघूया दुसऱ्या ओव्हर साठी येतोय मनोज. वैयक्तिक पहिले षटक संघासाठी, दुसरं षटक. चला स्पीडअप घ्या जरा, अजून आपल्याला 3 मॅच खेळायचे आहेत. चालू करा. 5 रन. मनोज बॉलिंगला आलाय. 5 रन. 58 ला विन आहे. 58 टू विन. चला करा. वनडी 1 रन घ्या. मनोज घे खाली बॉलर. 1 रन. बॉलिंग वरती आहे मनोज. मस्त आणि सुरेख अशी बॉलिंग करत आहे. मस्त अशी बॉलिंग करत आहे मनोज. फुल बॉल टाकलेला आहे आणि डिक्लेअर झोन मध्ये 1 रन. 1 रन मनोज कडून. बॉलिंग वर आहे मनोज.
बॉलिंगवरती आहे मनोज, बॅटिंगवर अनिकेत. मस्त असा ऑफ साईडला उचललेला षटकार. 6 रन स्कोर झालेला आहे 13. मस्त अशी बॅटिंग होत आहे. स्वप्नीलच्या बॅट मधून षटकार आलेला आहे. मस्त अशी बॅटिंग स्वप्नील कडून. बॉलिंग वरती मनोज. मस्त असा आदळलेला बॉल डिक्लेअर झोन मध्ये. 1 रन. बॅट्समनला लागलाय का बॉल विचारा. ठीक आहे. बॉलिंग वरती आहे मनोज. मस्त अशी बॉलिंग. पुन्हा एकदा वन डे. स्कोर झालाय 15. लास्ट चेंडू मनोज यांचा. बघूया. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये 1 रन. ओव्हर झालेला आहे. स्कोर झालाय 2 ओव्हर नंतर 16 रन. 12 चेंडू 42 रन. तरी किरवडे संघाने टॉस जिंकून बॉलिंग घेतलेले आहे. गवळवाडी संघ बॅटिंग करेल. तिसरी ओव्हर घेऊन येत आहे दीपक. दीपक येत आहे आपल्या बॉलिंग वरती. वैयक्तिक पहिलं संघाचं तिसरं शतक घेऊन येत आहे दीपक. अंपायर किती रन झाले. वन डे एक घ्या. बॉल खाली टाकला ना दीपक. पहिलाच बॉल. बघूया आता दीपकचा पुढचा बॉल. ऑफ साइडला टोलवलेला चेंडू आहे. या 2 रन घ्या. नॉन स्ट्राईकला कोण आहे त्यांनी जरा साईडला सारखा थोडस. बाहेरून पळा जरा बाहेरून. डॉट बॉलची सांगता आहे. वन डे. एक रन प्लस विकेट आहे. बोलायचं राहू दे तिकडं.
चार बॉल 21. लास्ट बॉल आहे. टोटल स्कोर 22 झालेला आहे. 6 बॉलला 36 रनची आवश्यकता आहे. गोलंदाजीवरती गणेश आलेला आहे. स्ट्राइक वरती भूषण आहे. भूषण पाठच्या मॅचला त्याने चांगली खेळी करून धावली होती. षटकार. एकही बॉल डॉट नाही पाहिजे. 5 ला 5 षटकार लागणार आहेत. धन्यवाद दादा. चार बॉल 28 रनची गरज आहे. तीन बॉल 22 रनची गरज आहे आता.